तालुक्यामध्ये आदरणीय प्रकाशजी निकम साहेब यांनी वाचन लेखन प्रकल्प हा सर्वप्रथम राबवला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा वाचन लेखन प्रकल्प अतिशय मोठ्या उत्साहामध्ये देखील आपण उपक्रम राबवलेला आहे। आणि या ठिकाणी आता वसई येथील जिल्हा परिषद बापणे या जिल्हा परिषद शाळेची एक विद्यार्थिनी कुमारी मानवी सोनकांबळे आपल्या समोर एक वक्तृत्व सादर करणार आहे। मी कुमारी मानवीला विनंती करतोय तिने आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर करावं। अतिशय उत्कृष्ट असा हा वाचन लेखन उपक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप छान पद्धतीने राबवण्यात आला आणि त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुमारी मानवी सोनकांबळे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूयात कुमारी मानवी सोनकांबळेचं। इथे जमलेल्या छोट्या बालमित्रांनो, वर्गाला मी माझा नमस्कार करते। माझे नाव मानवी सोनकांबळे। मी पीएमसी जिल्हा परिषद शाळा बापाने इयत्ता 4थीत शिकत आहे। माझा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता। विश्वात भक्त आहेत विख्यात बहादर दोन, जे आई करिता गेले सागरास पालांडून। हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मालक। या पंक्तीतील विनायक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव। मित्रो, मी लहानपणीपासून सावरकरांवरील वाचलेली पुस्तके, आई बाबांनी मला त्यांच्याबद्दलच्या सांगितलेल्या गोष्टी यावरून माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे वैश्विक रूपच उभे राहते। आता वैश्विक म्हणजे काय तर माझ्यामध्ये तरी जो नेता मानवतेसाठी देशासाठी विश्वासाठी महान कार्य करतो त्या नेत्याला वैश्विक नेता म्हणून गौरवले जावे। आता तुम्हा सर्व सावरकर प्रेमींच्या मनावर सावरकरांचे कार्य तर कायमचेच कोरले गेले आहे ना? हो ना। सावरकर म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्व। विश्वाच्या इतिहासातील ते एक धगधगते पर्वत ते एकाच वेळी सशस्त्र क्रांतिकारक होते, समाज सुधारक होते, लेखक होते, कवी होते, नाटककार होते, उत्तम वक्ता होते आणि तत्वज्ञानी सुद्धा होते। इतर कोणत्याही समकालीन नेत्याच्या तुलनेने त्यांनी या रस्त्यासाठी केलेला त्याग हा काकणभर सरसच आहे। सावरकरांच्या निधनानंतर भारतीय इतिहासामधील एक साम्राज्यवाद विरोधी महान क्रांतिकारक नाहीसा झालाय। हे उद्गार खुद्द कम्युनिस्ट पार्टीचे महान नेते श्रीपाल अमृत डांगे यांचा होता। भारताच्या माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तर सावरकर म्हणजे देशप्रेम साहजाचे समीकरण होते व सावरकरांचा पिंड हा अभिजात क्रांतिकारकाचा होता असे म्हटले होते। अहो एवढंच काय तर जे ब्रिटिश सावरकरांना क्रमांक 1 चा शत्रू मानायचे त्यांनी सुद्धा सावरकरांच्या निधनानंतर सावरकर ज्या इंडिया हाऊस मध्ये राहायचे त्या इमारतीबाहेर इंग्लिश हेरिटेज संस्थेद्वारे विनायक दामोदर सावरकर फ्रॉम 1885 to 1966 सफल इंडियन पेटियन अँड फिलोलिफ्टर अशी निळी पाटी लावली आहे। अहो तिथे इतरही अनेक क्रांतिकारक राहायचे पण पाटी ही सावरकरांच्याच नावाची लावली गेली। हा सावरकरांचा ज्वाज्वल्य देशभक्तीचा, विद्वत्तेचा, व्यक्तिमत्वाचा, कार्याचा, गौरवाचा आहे। अहो त्यांना वैश्विक मांडण्यासाठी आणखीन काय हवे? पण दुर्दैव असे की त्यांच्या टीकाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कार्याचा, विचारांचा कळलाच नाही। त्यांना हिंदू धर्मातील चौकटीत बसून मर्यादित करण्यात आले। असो, सावरकरांचा खरा पिंड हा राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचा होता। हिंदू धर्माविषयीची त्यांची संकल्पना ही आमूलाग्र व स्वातंत्र्याला वाळ देणारी होती। हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांना पूर्णपणे पटली होती। धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जीवनाचे सार त्यांच्या रोमात भिनले होते। हे मत खुद्द नॅशनल हेरल्डने व्यक्त केले आहे। सावरकरांच्या हेतीत त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर प्रहार केले, जाती निर्मूलनाचा यज्ञ मानला, हिंदू धर्माला विज्ञानाशी जोडण्याचे अपार प्रयत्न केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या या कार्याचा गौरव केला होता। मित्र, देशाच्या जडणघडणी साहित्यिकांचा व लेखकांचा खूप मोठा हात असतो। साहित्यिकांमध्ये देश व समाजाला दिशा दाखवण्याचे सामर्थ्य असते। सावरकरांचे साहित्य हे केवळ लोकरंजनासाठी नव्हे तर त्यामागील प्रकांड बुद्धिमत्ता व रचना ही महाकवी रवींद्रनाथ टागोर साहित्य इतकीच प्रतिभा व संबंध प्रभावी होती। सावरकरांची लेखणी नेहमी समाज सुधारण्यासाठी झिजत असे।
म्हणूनच राष्ट्र घडवणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये त्यांची गणना केली पाहिजे, हे माझे ठाम मत आहे. सावरकरांची प्रत्येक कृती राष्ट्रात समर्पित होती. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या फाशीपूर्वीच्या निवेदनाला सावरकरांनी इंग्रजी वृत्तपत्रातून शितारपतीने प्रसिद्ध केले व जगभरात स्फोट घडवून आणले. यामुळे पूर्ण जगाने भारतावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जाते. इजिप्तहून होणाऱ्या इंग्रजी आक्रमणांचा गुप्त इतिहास लिहिणाऱ्या एका ब्लडने याची नोंद केलीच आहे. तर खुद्द सर जॉर्ज व विल्सन चर्चिल यांनी ब्लूटार्कच्या अमरवीरांची धिंग्राची तुलना केली होती. सावरकर वैश्विक पातळीवर नेता म्हणून प्राप्त झाले होते. याचा आणखीन पुरावा तो काय हवा? सावरकरांनी म्हटले आहे की जेव्हा अन्यायी शक्तींकडून राजकीय व राष्ट्रीय पातळीवर उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया बळावली जाते, तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते. रक्ताभिषेकाशिवाय स्वातंत्र्य कोणास मिळाले हे मानणारे सावरकर होते. जे सावरकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झगडले. त्यांचे वैश्विक नेते पण कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो, पण मी हे ठामपणे सांगू इच्छिते, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वैश्विक नेते आहेत, ते होते, ते राहतील. धन्यवाद.